शुभ प्रभात. स्वागत आहे तुमचं माझा गरम मसाला या चॅनलमध्ये. आणि आज मी बनवणार आहे छोटी मेथी. चला मग किचनमध्ये या खायला. चला तर मग बनवूया आपण छोटी मेथी. हे बघा, छोटी मेथी घेतलेली आहे मी. साधारण 8 ते 10 या जुड्या आहेत छोट्या छोट्या. हे बघा, बघायला पण किती छान दिसते. ही जी मेथी आहे ती मी मुंबईमध्ये आल्यानंतर बघितली आणि मी मुंबईमध्ये आल्यानंतरच खाल्ली. छान लागते एकदम. तुम्ही पण नक्की टेस्ट करून बघा आणि सांगा कशी झाली आहे ते. हे बघा, आता ही जी जुडी आहे तिला मी आता ती बांधलेली आहे, ती काढून घेतलेली आहे, कट केली. आणि आपल्याला ही आता चिरून घ्यायची आहे भाजी. हे बघा, अशा प्रकारे त्याची जी पुढची साईड आहे पाल्याची ती घ्यायची आहे आपल्याला. आणि जी मुळाची साईड आहे ती नाही घ्यायची, कारण ती जर जास्त घेतली तर आपली भाजी कडू होते. त्यामुळे भाजी कडू होऊ नये म्हणून जास्तीचे जी दांडी आहे त्याची जास्त घ्यायची नाहीये कट करताना. हे बघा, अशा प्रकारे मी कट करते आहे. आणि याच प्रकारे कट करा, म्हणजे जास्त कडू होणार नाही. ती कडू होतच नाही शक्यतो, पण अशा प्रकारे एवढीच साईजमध्ये घ्या. बाकीचं साईड जे आहे मुळाकडची बाजू ती साईडला ठेवा. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व भाजी आपली चिरून घेत आहे. हे बघा, नक्की एकदा करून बघा आणि सांगा ते कसे झाले आहे ते. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व व्यवस्थित कट करून घेतलेले आहे. हे बघा, छोटी मेथी. आणि आता मेन आहे त्याची धुण्याची प्रोसेस. हे बघा, पाणी घेतलेलं आहे मी. भाजी तर करायला तशी खूपच जास्त सोपी आहे. फक्त जी प्रोसेस थोडी मोठी आहे ती फक्त धुण्याची, कारण ती रेतीमध्ये येत असल्याने मेथी, तर व्यवस्थित त्याची जी रेती असते ती भाजीमध्ये लागू नये, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित साफ करायची आहे ती. हे बघा, एका पाण्यामध्ये ॲड केलेली आहे मी ती आणि ती आता व्यवस्थित धुवून घेते आहे. हे बघा, धुतलेली आहे, आता वरती काढून घेते आहे. साधारण 3 ते 4 पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी धुवायची आहे. त्याचं कारण असं आहे की ती रेती जी आहे ती भाजीची सर्व खाली बसणार आहे आणि थोडासा जो कचरा असतो आपला मेथीचा तो पण जो आहे तो, हे बघा, अशा प्रकारे रेती पण दिसते आहे तुम्हाला त्यामध्ये. हे बघा, तर तो कचरा आपल्या भाजीमध्ये येऊ नये आणि भाजी अशी थोडीशी मातीसारखी लागू नये म्हणून आपल्याला ते त्याचा जो कचरा आहे तो काढून घ्यायचा आहे. हे बघा, आता हा दुसरं पाणी आहे हे, आणि दुसऱ्या पाण्यामध्ये पण स्वच्छ धुवून घेणार आहे मी. हे बघा, अशा प्रकारे मस्त धुवून घ्यायची आहे आपल्याला. याची फक्त धुण्याची प्रोसेस मोठी आहे. भाजी एकदम मस्त आणि लवकर झटपट बनणारी आहे. हे बघा, आता दुसरं पाण्यात धुतले आहे तरी पण त्याचा तो थोडासा कचरा आहे तो आहे त्यामध्ये. हे बघा, अशा प्रकारे. म्हणून शक्यतो भाजी 3 ते 4 पाण्यामध्येच धुवा. हे बघा, धुण्याची प्रोसेस थोडीशी 5-10 मिनटं त्याला लागतात धुण्याला, जास्त पण नाही. हे बघा, अशा प्रकारे मी तिसऱ्या पाण्यामध्ये घेतलेले आहे आणि आता ही पण व्यवस्थित धुवून घेणार आहे. आता ही ऑलमोस्ट आपण व्यवस्थित धुतलेली आहे आपली भाजी जी आहे ती. आता ती आपण काढून घेणार आहोत. हे बघा, तरी पण थोडासा त्याचा जो कचरा आहे भाजीचा तो आहे आणि रेती ऑलमोस्ट म्हणजे नाहीच आता रेती त्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे. हे बघा, अशी झालेली आहे धुवून आपली भाजी. आणि ही परत आपण पाण्यामध्ये ॲड करून आपण साईडला ठेवून देऊया. हे बघा, अशा प्रकारे स्वच्छ झालेली आहे आपली भाजी धुवून मस्त. आणि आपण ही साईडला ठेवूया आणि आता याची बनवायची तयारी करूया. त्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे, मिरची, टोमॅटो आणि ओलं खोबरं. हे इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये, ओलं खोबरं. हे बघा, तर हे आपण सर्व कट करून घेतलेलं आहे मी. कांदा, मिरची, टोमॅटो आणि जे ओलं खोबरं आहे त्याचं जे मागची जी साईडची बाजू असते ती ब्राऊनवाली ती काढून घेतलेली आहे चाकूच्या साहाय्याने आणि मिक्सरमध्ये ते बारीक केलेलं आहे खोबरं. तुम्ही पावशीच्या साहाय्याने पण करू शकता. आणि हे बघा, नंतर मी कांदा ॲड केलेला आहे तेलामध्ये. मस्त तो ब्राऊन होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे कांदा परतवून घेतलेला आहे. त्यामध्ये मी 2 ते 3 हिरवे मिरच्या जे कट केलेले आहे त्या ॲड केलेल्या आहेत. त्या पण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्या आहे त्यामध्ये.
आणि कशी झाली आपली भाजी ती नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आणि तुमचे काही सजेशन असतील ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. नंतर मी त्यामध्ये टोमॅटो ॲड केलेला आहे. हे बघा अशा प्रकारे मस्त परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये. तेल घालण्यामध्ये बिलकुल कंजूसी करायची नाही. तेल जास्त थोडंसं असलं तरी छान लागते ही भाजी. त्यानंतर मीठ घातलं आहे मी चवीपुरतं. नंतर जे कांदा टोमॅटो आणि मिरची आहे ती थोडीशी सॉफ्ट होण्यासाठी त्यावर झाकण ठेवलेलं आहे मी 2 मिनटं साधारण. आणि ते आता काढून घेतलेलं आहे. हे बघा सॉफ्ट झालेला आहे, ब्राऊन कलर आलेला आहे आपल्या कांदा टोमॅटोला व्यवस्थित एकदम. आता नंतर आपण यामध्ये जी भाजी आहे ती ॲड करणार आहोत. हे बघा स्लो गॅसवरतीच होऊ द्यायची आहे भाजी आपली आणि परतवून घ्यायची आहे मस्त. हे बघा अशा प्रकारे मी सर्व भाजी जी आहे ती यामध्ये ॲड करणार आहे. आणि ही साधारण लो गॅसवर 5 मिनिट तरी अशीच परतवायची आहे. ती लगेच शिजते, जास्त वेळ लागत नाही भाजीला. हे बघा अशा प्रकारे मी परतवून घेतलेली आहे आणि मस्त आणि झालेली आहे ऑलमोस्ट आपली ही भाजी झालेली. म्हणजे आपल्याला त्यामध्ये खोबरं ॲड करायचं आहे अजून. तर अशी परतवून घ्यायची आहे ही साधारण 2 ते 3 मिनिट. हे बघा व्यवस्थित एकदम मस्त बनते आणि टेस्ट पण खूप छान लागते भाजीची. नंतर आपल्याला जे खोबरं आहे नारळ आपलं जे ते ॲड केलेलं आहे मी. हे बघा अशा प्रकारे सर्व नारळ ॲड केलेला आहे. आणि लो गॅसवर जोपर्यंत आपल्या भाजीचा कलर चेंज होत नाही ब्राऊनमध्ये तोपर्यंत आपल्याला लो गॅसवरच ठेवायचं आहे. म्हणजे आपलं जे खोबरं असेल ते पण कच्चं लागणार नाही, भाजी पण कच्ची लागणार नाही आणि त्याचा कलर पण चेंज होईल. अशा प्रकारे मध्ये आपल्याला लो गॅसवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित एकदम. हे बघा अशा प्रकारे मस्त आता ठेवायची आहे ही साधारण 5 मिनिट तरी लो गॅसवरती. नंतर त्याचा हे बघा असा कलर होईपर्यंत आपल्याला ती परतवून घ्यायची आहे, म्हणजे शिजू द्यायची आहे तोपर्यंत, जोपर्यंत त्याचा कलर असा होत नाही तोपर्यंत. आता ही भाजी आपली ऑलमोस्ट रेडी आहे खाण्यासाठी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे. धन्यवाद.